नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंग कारू प्रथम नमना, पांडुरंग कारू प्रथम नमना, पांडुरंग कारू प्रथम नमना, पांडुरंग कारू प्रथम नमना. दुसरे चरण दुसरे चरण पंचकृपदाने कथेचा विस्तार, बाबाजीच करू दात तुका. दुसरे चरण संताची जय हो. दुसरे चरण कैलासराणा शिवचंद्र मोळे, फणींद्रमाथा मुकुटे झळाळे, कारण्य सिंधू भवदुःखहारे, तुझबिन शंभो मज कोण तारे. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता विठ्ठल. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग, जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी त्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहेत, पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहे, पण दातांनी काही चावू शकत नाही. टेबलालाही पाय आहेत, पण ते पायही कधी चालू शकत नाही. आणि महाराज, बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहेत, पण त्या हातांनी ते कोणताही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसाररूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं, हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही. आणि तेच समजावून देत या देहातील चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला, ते जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा खऱ्या अर्थानं आपल्यासमोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार
चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल. या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. महाराज, खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण 1 वर्षांपूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शून्यातून या कुटुंबाची प्रगती होत असताना आज खरं तर सोन्याच्या ताटामध्ये जेवण्याचे दिवस होते. बाबांनी दिलेल्या संस्कारांचा वटवृक्ष खऱ्या अर्थानं दोनही चिरंजीव असतील, कन्या असतील, हे कुटुंब असेल, या माध्यमातून बहरला होता. पण नियतीच्या सत्तेपुढं कुणाचंच काही चालत नाही. 1 वर्षांपूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरणशास्त्र आधारे आम्ही जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरणमालेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात. पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाहीत, तर या मृत्यूलोकातील भाव आहेत. आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. 1 वर्षांपूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण महाराज, घरात वडिलांचं असणं म्हणजे काय असतं? अहो, दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये, घामाच्या थेंबांमध्ये हा देह उलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं. तेव्हा मनाला, अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये, घामाच्या थेंबांमध्ये हा देह उलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र त्या क्षणाला तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज, कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र, तंत्र आणि मंत्र आज तरी या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत एकूण जे 16 संस्कार आम्हाला धर्मशास्त्रानं सांगितलेले आहेत, त्यातील 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकामध्ये एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, त्यातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या चेहऱ्यावर एक भाव असाही निर्माण झाला की महाराज, तुम्ही बोलताना आता असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रामध्ये एकूण जे 16 संस्कार आहेत त्यातील 16वा म्हणजे अंत्यसंस्कार आणि त्यामध्येही गरुड पुराण हिंदू धर्मशास्त्र अन्वये या मृत्यूलोकामध्ये एकूण जी 16 श्राद्ध आहेत त्यातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे आजचा हा वर्षश्राद्ध विधी. मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे. तर प्रस्तावनेच्या सुरुवातीला 10च मिनिटामध्ये पहिल्यांदा आपण ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र आणि विशेष तत्वानं गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकात अग्निडाग देता येत नाही. मग महाराज, याचं काही धर्मसंमत धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आलेमुतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल.
कारण गणेश शास्त्रामध्ये घटिका नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि एक घटिका म्हणजे गणेश शास्त्रा अन्वये आम्हाला धर्मशास्त्रानं 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आले यमदूतांना या देहातील ही 17 तत्व दूर करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला 4 घटिकांचा आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण आम्हाला असं सांगतं, ती चेतना स्वर्गापर्यंत पोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे 96 मिनिट, 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड. या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात. म्हणून हिंदू धर्मशास्त्रामध्ये खऱ्या अर्थानं या देहातील प्राण गेल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला शास्त्र आधारे अग्निडाग देता येत नाही. मग महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण कोपरगावच्या मातीमध्ये उपरणं असं म्हणतो. आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर आता इकडे तुम्ही पूर्वेकडे नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर अलीकडे परभणी गंगाखेड या परिसरामध्ये आलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर इकडे मलकापूर बुलढाणा जालना परिसरामध्ये गेलो त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण जर खऱ्या अर्थानं जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि आपण विशेष तत्वानं आपल्या कोपरगाव परिसरामध्ये आलो तर मला वाटतं आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तो नसतो विसावा, खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेलं उपप्रावरण म्हणजे उपरणातले भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढं वैकुंठधाम म्हणजे स्मशानभूमीत नेत असतो. मग महाराज पिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही हेच पाहत आलोय. मग याचं काही धर्मसंमत कारण आहे का? याचं काही खरंच धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकात 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये आम्ही जे काही खऱ्या अर्थानं प्रपंच केलेला आहे तो प्रपंच आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे तांदूळ स्वरूपातून ठेवत असतो आणि या मृत्यूलोकात केलेला परमार्थ आम्ही अंश रूपानं आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि शांडिल्य ग्रंथाद्वारे जर पाहिलं तर तांदूळ हे आपल्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं आम्ही जेव्हा तांदूळ तर्पित करतो तेव्हा फक्त आम्ही तांदूळ विसाव्याच्या ओट्यावर तर्पित करत नाही तर त्या अनुषंगानं या मृत्यूलोकामध्ये केलेला आपला प्रपंच आपण विसाव्याच्या ओट्याच्या मागे आपल्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. पण लक्षात ठेवा महाराज, विसाव्याच्या ओट्यावर पिढ्याने वर्षानुवर्ष होणारी फक्त ही एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही तर हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 विशेष तत्वानं गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की त्या अनुषंगानं या मृत्यूलोकामध्ये त्या विसाव्याच्या ओट्यावर या देहाचं 16 श्राद्धांमध्ये पहिलं श्राद्ध त्या ठिकाणी पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरण तालिकेतून मराठी व्याकरणशास्त्र आधारे आपण जर खऱ्या अर्थानं अंशस्वरूप पाहिलं तर अमान्य या शब्दाचा जर आपण उपग्रह केला, म्हणजे खऱ्या अर्थानं अमान्य म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धान्य
आणि या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं ते 20व्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता मोजत चला, तिथून आपण स्मशानभूमीत म्हणजे वैकुंठ धाममध्ये आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, आज कोपरगावच्या मातीमध्ये जाणीवपूर्वक हे सांगण्याचं विशेष तत्वानं कारण यासाठी आहे, कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं, जेव्हा वैकुंठ धाममध्ये या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा लक्षात घ्या, तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ हा शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून आजपासून आपल्या पुण्यपावन कोपरगावच्या मातीमध्ये या पुढच्या काळात जाणीवपूर्वक एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. या पुढच्या काळात जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून यापुढे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा, जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं. आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडं मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा जाणकार मंडळी, माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का, कळशी चालते का, चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत. समजलं, त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणारं हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्राद्वारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला धर्मशास्त्रानं पितृस्थानाची जागा सांगितलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या, किंवा येणारी विधानसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? सामान्यपणे व्यवहारामध्ये जर पाहिलं तर दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण सामान्यपणे या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश लावून त्यानं राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्र अन्वय अर्थ होतो, ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून बाबा आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपिटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सप्तपदी झालेली आहे, हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त वर्ष श्राद्ध विषय समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातात दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्या इथं होतात का?
आज खऱ्या अर्थानं या कुटुंबाला आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बाबांचे दोनही चिरंजीव असतील, कन्या असतील, हे संबंध कुटुंब असेल. या कुटुंबाला आज एक नम्रतेची विनंती करून जातो की बाबांच्या स्मरणार्थ आपण खऱ्या अर्थानं आपल्या गावातील जे वैकुंठ धाम आहे त्या वैकुंठ धाममध्ये बाबांच्या स्मरणार्थ वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड करावी, जेणेकरून पुढच्या 1 वर्षामध्ये हे वृक्ष आपल्या हाताशी येतील आणि वैकुंठ धाममध्ये खऱ्या अर्थानं अंत्यविधीचा सोहळा होत असताना या समिधा शोधण्यासाठी कुणाची कुठेही धावपळ होणार नाही. या सगळ्या समिधा आपल्याला आपल्या वैकुंठ धाममध्येच उपलब्ध होतील आणि पिढ्यानपिढ्या त्या अनुषंगानं बाबाही कुळाप्रमाणे खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या स्मरणात राहतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण आता जाणकारांच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव असा आहे की महाराज, तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, पण या समिधा त्या चितेवर अर्पण करण्याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? काही शास्त्रसंमत कारण आहे का? याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणानं दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ समिधा अर्पण केल्याशिवाय कधीही पूर्णत्वाला जात नाही. म्हणून या समिधा त्या चितेवर अर्पणच केल्या पाहिजेत आणि त्याची लागवड जर खऱ्या अर्थानं बाबांच्या स्मरणार्थ आपण वैकुंठ धाममध्ये केली तर पिढ्यानपिढ्या बाबाही प्रत्येकाच्या स्मरणात राहतील आणि या पुढच्या काळात आपले इथलेही विधी शास्त्रसंमत पूर्णत्वाला जातील. मग तरीही आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. मग तुमच्यापैकी सर्वांनी वास्तुशांतीचा यज्ञ पाहिला आहे, मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहिला आहे. मग खऱ्या अर्थानं कोणत्याही यज्ञामध्ये तुम्ही आजपर्यंत रॉकेल किंवा टायरचा वापर होताना पाहिलंय का? आणि जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर केला मग तो वास्तुशांती असू द्या किंवा मूर्ती प्राण प्रतिष्ठा असू द्या, तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग वैकुंठ धाममध्ये या देहाचा सोहळा होत असताना जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर करणार असू तर याही देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? म्हणून तर खऱ्या अर्थानं वटवृक्ष समान असणाऱ्या खऱ्या अर्थानं बाबांच्या स्मरणार्थ जर ग्रामस्थांतर्फे आणि या सगळ्या मंडळींतर्फे खरी श्रद्धांजली जर कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या या पुण्य पावन गावामध्ये या पुढच्या काळात रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे. विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, आता खऱ्या अर्थानं पुन्हा तिथून आपण घरी आल्यानंतर पण त्या अगोदरही अनेकांच्या चेहऱ्यावर आणखी एक भाव आहे की महाराज तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, पण 2 दिवसापासून पाऊस उघडलाय म्हणून बरं आहे, पण सरपण ओलं असेल तर? यालाही उत्तर गरुड पुराणामध्ये आहे. सरपण कितीही ओलं असू द्या, पण हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की 10 किलो भीमसेनी कापूर, 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप ते मिळणं आता अवघड आहे. कारण कोरोनानंतर महिला मंडळ तुम्ही तुपाचा चमचाही आता दोन्ही बाजूनी सपाट आणलाय, त्यामुळे वनस्पती तुपही चालेल. 40 किलो जाड मोठं मीठ आणि गोवऱ्या असतील तर सरपण कितीही ओला असू द्या, अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून यापुढे रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे. आणि जर वाटत असेल की खऱ्या अर्थानं भीमसेनी कापराचा खर्च जास्त होतो तर पितृदोष येऊन लाख रुपये खर्च करण्यापेक्षा हा कधीही चांगला आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आज तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडं सारवून दिवा लावला जातो आणि मला वाटतं कोपरगाव परिसरामध्ये त्यासाठी एक शब्द प्रचलित आहे, कडुघास काढणे. बरोबर ना? ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं, त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर आपण नाशिकला जाऊन येतो केशार्पण श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध. मग 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढं दर महिन्याला 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक
श्राद्ध आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष श्राद्ध विठ्ठल. आणि बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. वैकुंठवासित ज्ञानदेव बाबा किसन सांगळे. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, मी सुरुवातीलाही म्हटलं महाराज की साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात आणि खऱ्या अर्थानं या काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं रावळही पाहतात आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजीमध्ये त्या परमात्म्याचं प्रारूप पाहून अहोरात्र खऱ्या अर्थानं कष्ट करतात, तेव्हा ते किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याचं आदर्श उदाहरण. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावातच ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाच्या बळावरती आणि नम्रतेचा मुकुट आपल्या अंतकरणामध्ये घेऊन ज्यांनी शून्यातून ह्या कुटुंबाची उंची या स्वर्गमय रूपापर्यंत पोचवली, ते आदरणीय बाबांचं जीवन होतं. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कोपरगावची आज घडलेली माती आपण पाहतो, पण आपण जर खऱ्या अर्थानं 40-50 वर्ष मागे निघून गेलो तर कोपरगावच्या मातीलाही सगळ्यात मोठी आस होती ती तहानलेली पाण्याची आणि पाण्याची. म्हणून तर खऱ्या अर्थानं जुना जर काळ पाहिला तर कुटुंबातला एक तरी व्यक्ती नोकरीच्या कामाच्या कशाच्या ना कशाच्या निमित्तानं बाहेर पडलेला असायचा. माथाडीमध्येही जर त्या काळामध्ये पाहिलं तर सगळ्यात मोठा वर्ग हा लासलगाव, खऱ्या अर्थानं नाशिकचा आणि इकडला कोपरगावचा येवले परिसरातला पट्टा होता आणि आणखी म्हणजे इकडं सातारकडचा पट्टा. असंच हे सांगळे परिवार आणि या परिवारामध्ये बाबांचे बंधू बाबा आणि खऱ्या अर्थानं भगिनी असतील, एक भरलेला परिवार. पण या परिवारामध्ये एकच चटका खऱ्या अर्थानं जाणवत होता आणि तो म्हणजे गरिबीचा होता. संस्कारानं ओतप्रोत भरलेली श्रीमंती, पण तितकीच खऱ्या अर्थानं काळीकुट्ट असणारी गरिबी, या दोन्हींचं द्वंद्व साधत अत्यंत कमी वयामध्ये बाबांचा प्रवास आता मुंबापुरीकडे निघू लागला. पाहता पाहता मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी आणि या स्वप्नांच्या नगरीमध्ये इथलाच एक सर्वसामान्य तरुण आपल्या गरिबीला दूर करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं जाज्वल्य पुन्हा एकदा संस्कारांचं वलय देऊन घडवण्यासाठी मुंबईच्या दिशेनं पावलं टाकू लागला. पण इथली माणसं म्हणजे खऱ्या अर्थानं मनाला सुगंध देणारी आणि तोच सुगंध देणाऱ्या अगरबत्तीचा व्यवसाय सुरू झाला. अगरबत्ती मुंबईमध्ये विकत असताना मात्र पुन्हा पावलं गावाकडे वळाली. त्या कुटुंबाचे खऱ्या अर्थानं प्रगतीचा वेल मात्र बहरत होता. आणि याच परिस्थितीमध्ये गावाकडे आल्यानंतर काय करायचं, कारण मुंबईमध्ये असणारा अगरबत्तीचा व्यवसाय आणि त्या व्यवसायातून सरळ कोपरगावमध्ये आल्यानंतर आता त्याच व्यवसायातून पुढं जायचं की कोणत्या मार्गाने पुढं जायचं, हा प्रवास अंतकरणामध्ये रुजत होता. आणि याच काळामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट हेच आपल्या जीवनाचं यथार्थ भांडवल. म्हणून तर खऱ्या अर्थानं मापारी म्हणून बाबांचा प्रवास कोपरगावच्या या मातीमध्ये सुरू झाला. आता गावापासून कोपरगावपर्यंत यायचं म्हणजे जवळजवळ 10 ते 12 किलोमीटरचा हा प्रवास. पण हा प्रवास पूर्ण करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचा प्रवास पूर्ण व्हावा आणि आपल्या कुटुंबाला एक वेगळं वलय प्राप्त व्हावं, यातून कष्टाला आपल्या अंतकरणात रुजवलं आणि बाबांच्या जीवनाचा प्रवास सुरू झाला. दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि याच कष्टाच्या बळावर, सचोटीच्या बळावरती बाबांचं मापारी म्हणून खऱ्या अर्थानं कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये आता खऱ्या अर्थानं काम सुरू झालं. मापक घेत असताना पाहता पाहता सर्वसामान्य शेतकरी जगला पाहिजे आणि तो शेतकरी वाढला पाहिजे, ही भूमिका अंतकरणामध्ये होती. त्यातून खऱ्या अर्थानं सायकलवरती प्रवास सुरू झाला. पण खऱ्या अर्थानं बऱ्याच जणांकडून, मला पाहुण्यांकडूनही ऐकायला मिळालं, तो काळ असा होता दिवसभर काबाड कष्ट करायचं, दिवसभर मापक घ्यायची, सकाळी 8 वाजता कामावर रुजू होणं. आणि आता इथं बसलेले अनेक व्यापारी आहेत, अनेक खऱ्या अर्थानं हमाला असतील आणि हमालांबाबतही जर एक वाक्य बोलायचं म्हटलं, हमालाच्या अंतकरणातली निर्मळता 4 दिवसापूर्वी पाहायला मिळाली. अहिल्यानगरच्या मातीमध्ये, शेवगावमध्ये खऱ्या अर्थानं एक हमालानं जेव्हा धान्याची गोण पाहिली तेव्हा त्यामध्ये जवळजवळ 4.5 लाख रुपयाचं सोनं होतं. त्याने पुन्हा खऱ्या अर्थानं ती गोण जिकडून आली होती त्यांना माघारी दिलं. कालपासून लोकमतसह सगळ्या पेपरला ही बातमी आहे. आणि पाहिलं तर हे जीवन असं होतं, रात्री सुट्टी कधी होईल माहीत नव्हतं, पण अशाही परिस्थितीमध्ये रात्रीच्या 12 आणि 1 वाजता घरी जाण्याची वेळ यायची. सायकलवरती प्रवास सुरू होता. एक दिवस सायकलच चोरीला गेली आणि मग मात्र घरी जावं कसं, प्रश्न निर्माण झाला. आपल्या लेकरांना खऱ्या अर्थानं लेकरं वाट पाहत असतील, घरी संध्याकाळचा एक पावलं टाकत पायी एवढा मोठा प्रवास झाला. पोचायला पहाड झाली. 2 दिवसांचा वेळ निघून गेला आणि खऱ्या अर्थानं 500 रुपयाला त्या काळामध्ये
बाबांनी सायकल घेतली. आज 500 रुपये आपण सहज खर्च करतो, पण 2 महिन्यामध्ये 250 रुपये करून खऱ्या अर्थानं मी हप्ते पूर्ण करेल हा दिलेला शब्द, त्या शब्दातून सायकलवरचा सुरू झालेला प्रवास आणि या प्रवासामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये सायकलवरती असणारा 500 रुपयाचं कर्ज फिटलं गेलं. पण त्याच वेळी बाबांचा अंतकरणात एकच विचार होता, आपली लेकरं खऱ्या अर्थानं आपण मापारी म्हणून काम करतोय, पण उद्या आपली लेकरं याच मार्केटमध्ये उभी राहिली पाहिजे. उद्या आपली लेकरं खऱ्या अर्थानं या मापावरती शेतकऱ्याचं कल्याण साधताना दिसली पाहिजे. म्हणून तर आपल्या दोन्ही लेकरांना जवळ घेताना सांगितलं, बाळांनो आयुष्यात कितीही संपत्ती कमवा, मी रोज मार्केटमध्ये असतो. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीचा परमोच्च कळस झाल्यानंतर घरांची वाटणी होताना मी पाहिलंय, संपत्तीची वाटणी होताना मी पाहिलंय. पण बाळांनो, जर जीवनात काही कमवायचं असेल ते संस्कार आणि ज्ञान कमवा, कारण आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीची वाटणी होईल, पण ज्ञान संस्काराची कधी वाटणी होत नाही. आणि त्यातून यथार्थपणे बाबांचे खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर त्यांचे दोनही चिरंजीव, मग आदरणीय श्री आप्पासूदादा असतील, आदरणीय श्री संतोषदादा असतील, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं त्यांच्या कन्या श्री रंजनाताई मारुती आव्हाड, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जावई श्री मारुतदास सुखदेव आव्हाड, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू, कारण खऱ्या अर्थानं भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा, जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कम उभा राहतो तो म्हणजे भाऊ. असेच बाबांचे आदर्श बंधू असणारे खऱ्या अर्थानं श्री धोंडीबा बाबा किसन सांगळे, बाबासुद्धा दत्तू सांगळे, त्याचप्रमाणे मोहनदादा असतील, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं त्यांचे चुलते श्री दगडूबाबा असतील, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं नवरा या शब्दाचा अर्थ होतो न म्हणजे नवऱ्या आधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रमांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे, बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही, ते आपल्या संस्कारांच्या वलयामधून त्या घराचा स्वर्ग करत असतात. असंच खऱ्या अर्थानं बाबांना शून्यातून या कुटुंबाची आज ही प्रगती आहे, पण या प्रगतीमध्ये प्रत्येक पावलावरती ज्यांनी भक्कम अशी सुखदुःखामध्ये साथ दिली त्या बाबांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी जिजाबाई आई असतील, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं सिद्धी यश गौरव विकास प्रशांत स्वरा ही नातवंड असतील. एक भरलेला परिवार, आणि या परिवारामध्ये बाबांनी दिलेल्या ज्ञानाचा परिपाक म्हणून तर खऱ्या अर्थानं मापारी म्हणून बाबांनी जीवनाचा प्रवास केला. पण आज कोपरगावच्या मार्केटमध्ये सगळ्यात कांदा क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं नाव, कारण भुसार क्षेत्रातून बाबांचाही जीव खऱ्या अर्थानं प्रवास हा कांदा मार्केटपर्यंत झाला. आणि आज त्यांच्या दोनही लेकरांनी, मग त्यांचा खऱ्या अर्थानं पुतणे असतील, हा संबंध परिवार असेल, आज कांदा मार्केटमध्ये एवढं मोठं नाव प्रस्थापित केलेलं आहे. हे खरं तर बाबांचे संस्कार आहे. आणि या लेकरांनीही खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा जो तुकोबारांनी आपल्या मायबापांमध्ये पाहिला, जो ज्ञानोबारांनी आपल्या मायबापांमध्ये पाहिला, नव्हे तर गणरायांनी सुद्धा आणि खऱ्या अर्थानं पुंडलिकांनी सुद्धा जो मायबापांमध्ये पाहिला तोच त्याने आपल्या मातापित्यांमध्ये पाहिला. म्हणून तेवढा सुंदर सोहळा होतो आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. पण लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं कुटुंबाचा प्रापंचिक दृष्टीनं विचार केला तर बाबांचं झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्या भगवान परमात्म्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतार घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून आजही प्रभू रामचंद्रांना कौसल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकीनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबारायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं मातापित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? अहो खऱ्या अर्थानं सुंदर एक मराठी भाषेत सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली, तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या 2 शब्दांवरती लिहिताना या 2 शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा मातापित्याची महती काय वर्णन करावी.
तरीही आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं शून्यातून हे विश्व उभं राहत असताना आईंनी दिलेली साथ ही शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. म्हणून तर या निमित्तानं आपण आई या शब्दाला उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला या मृत्यूलोकात समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. कारण समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या अथवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही अंतकणात रुजवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही रुजवलं. पण साठवलेलं सगळंच पाणी महाराज समुद्रानं मात्र पुढच्या काही मिनिटात खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. कारण जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करणारा सूर्य असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये जिने आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. म्हणून तर महावैष्णवमौली ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाच ये धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किरीशिरे लोन कीजे. तर खऱ्या अर्थानं संत परंपरेसोबत भगवान परमात्म्याने जर पाहिलं, कारण गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मातापित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. म्हणजे आपल्या संत परंपरेनेही, कारण माझे तुकोबराय सुद्धा सांगतात, खऱ्या अर्थानं मोक्ष प्राप्त करण्यासाठी काशीला जावं लागतं. आणि काशी जर खऱ्या अर्थानं कुठं असेल तर जी गणरायांनी पाहिली, जी ज्ञानोबारायांनी पाहिली ते म्हणजे खऱ्या अर्थानं मातापित्यांच्या चरणामध्ये आहे. म्हणून तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, बापे केवळ काशी माय 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 बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाचे तेने न जावे तीर्थाचे कुंडली काय केले कुंडली काय केले कुंडली काय केले कुंडली काय केले आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे कळसणारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे किंवा माय बाप केवळ काशी.
तेने न जावे तीर्थासी. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर खऱ्या आता इथं बसलेले सगळे वारकरी आहे. आणि वारकरी म्हटलं आषाढी कार्तिकी माघ चैत्र हा आपला श्वास आहे. पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो तो पंढरीचा परमात्मा ही पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकांनी आपली धर्मपत्नी आणि माता पित्यांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. काशीला वास्तव्याला असताना त्याने परमात्म्याच्या नामानं आर्त टाहो फोडला. पण भगवान परमात्मा भेटीला आलेच नाही. पण इकडं रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना आपल्या आईवडिलांची सेवा केली तर स्वतःहून त्यांच्या चर्मभांड्यामध्ये गंगा माता पराविष्ट झाली. त्याने दिलेला लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तळू उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि तेच देवत्व आपल्या मातापित्यांमध्ये पाहून मातापितारूपी देवत्वाला खऱ्या अर्थानं सेवा करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र आमंत्रणाविनाही न बोलवताही स्वतःहून द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला. पुंडलिकाला भेटावया भेटावया पुंडलिकाला भेटावया 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 पुंडलिकाला भेटावया. हे नाही घडविला नाही बैसाविला पुंडलिकाला भेटावया पुंडलिकाला भेटावया. हो नाही घडविला नाही पुंडलिकाला भेटावया. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थाने ब्रह्मांडाच्या पाठीवरती ज्यांच्या समोर खऱ्या अर्थानं आम्ही नतमस्तक आहोत तो ब्रह्मांडाचा खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाचा आणि परब्रह्म पंढरीश परमात्म्यालाही स्वतःहून यावंसं वाटलं. फक्त परमात्मा आलेच नाही तर 28 युगांपासून विटेवर उभे राहिले. मग आम्ही आमच्या घरामध्ये त्या पुंडलिकांप्रमाणे जर आपल्या माता पित्यांमधलं देवत्व पाहिलं आणि त्या देवत्वाची पूजा करू शकलो तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा स्वतःहून पंढरपूर निवासी झाला त्याप्रमाणे पंढरीचा राया स्वतःहून आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर माता पितारूपी देव आपल्या जीवनात आपलासा करावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं या दोनही श्रावण बाळ असतील खऱ्या अर्थांच्या बाबांच्या कन्या असतील या सगळ्यांनी बाबांची केलेली सेवा आणि आजही आईंची करत असणारी सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. कारण ज्या दिवशी मला तारखेला फोन केला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की पंजाबराव डक साहेबांनी सांगितलं 2 तारखेपर्यंत पाऊस आहे आणि कार्यक्रमात जर अचानक पाऊस आला तर गोंधळ होईल म्हणून काहीच नाही. आपण आपल्या कांदा शेडमध्ये जिथं खऱ्या अर्थानं बाबांच्या जीवनाची स्वप्नपूर्ती आहे त्या ठिकाणी हा सोहळा करूयात. आणि जर पाहायला गेलं तेवढं भव्य आणि दिव्य नियोजन या कुटुंबानं केलं. पण महाराज बाबांची खऱ्या अर्थानं या लेकरांनी केलेली सेवा खऱ्या आईंची खऱ्या अर्थानं ही लेकरं करत असणारी सेवा. पण एक वाक्य मात्र जाताना आज बोलून जातो असे श्रावण बाळ मात्र आज फार कमी घराण्यामध्ये आहेत. ही सुद्धा अलीकडच्या काळातली सगळ्यात दुर्दैवी शोकांतिका आहे. अलीकडच्या काळात तर मुलंच वडिलांना बोलतात काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं त्यांना मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या 3 मिनिटामध्ये 3च गोष्टी बसल्या जागेवर करून पहा. तुम्हाला पुढच्या 3 मिनिटात स्पष्ट होईल आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय त्यांना मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. मागच्या जर 2023चा आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र सरकारनं 22 फेब्रुवारी 2024ला मिडा या संस्थेच्या संदर्भानं जी आकडेवारी घोषित केली त्या अनुषंगानं मागच्या 2023मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 7,262 अर्भक एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडल्यात. ज्यांना वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं त्यांना मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. खऱ्या अर्थानं कधीतरी मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. बाळात्यात ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू ज्या लेकराच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकराच्या जीवनातलं एक दिवसाचं आयुष्य त्यातलं दुःख पहा.
आज आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा, त्या लेकराचं उद्याचं अंधारात असणारं भविष्य पहा, आणि त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांनी सुरक्षित घडवलेलं उद्याचं आपलं भविष्य क्षणभर आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय, ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. आता येताना पाहिलं मग 2 ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत आणि त्याकडे नवरा बायको दगडी फोडतायत आणि त्यांचे 10-10 वर्षाची लेकरं सुद्धा अनवानं पायानं फोडलेली खडी दिवसभर त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा, त्या लेकरांच्या जीवनातले दिवसभराचे कष्ट पहा, आज आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा, त्या लेकरांचं उद्याचं कष्टमय भविष्य आठवा, आणि आमच्या आईवडिलांनी घडवलेलं आमचं उद्याचं सुरक्षित भविष्य क्षणभर आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय, ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून कधीतरी नक्की एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात 10 मिनिटं डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्या लेकरांचं वय पहा, अनाथपणाचं उद्याचं भविष्य पहा, आणि बसल्या जागेवर आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं उद्याचं आपलं सुरक्षित भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. घरात जर आनंदाचा क्षण आला, जो आईला आनंदानं घराच्या उंबऱ्यात उभं करतो, पण कुटुंबावर जर कधी दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनवून उभा ठाकतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी खऱ्या देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून त्या यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी खऱ्या अर्थानं रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून त्या इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरानं स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका. कारण ज्यांचं आयुष्य घडलंय, तुम्ही खऱ्या अर्थानं संत असू द्या, महंत असू द्यात, महापुरुष असू द्या, कोणताही जीवात्मा असू द्या, ज्यांचं जीवन घडलंय त्या प्रत्येकामागं खऱ्या अर्थानं वडिलांनी दिलेले संस्कार आणि पुण्याचं गाठोडं आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं माझे तुकोबराय सुद्धा सांगतात की पिताही असा असावा की ज्याच्यामुळं खऱ्या जगी ऐसा बाप भावा, 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 जगी
लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबाराही सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर फक्त वंशच मुक्तीला जावा असं नव्हे, तर पोटी येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. तुका म्हणे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या ब्रह्मांडाच्या पाठीवरती पित्याचं महात्म्य तुकोबारांनी याही अभंगातून फार गोडपणे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर वर्तमानातला मोक्ष स्वरूपाचा कळत जर कोण असेल ते म्हणजे तुमच्या माझ्या घरातील माता पिता आहेत. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. कारण खऱ्या अर्थानं फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ गेलोच नाही तर फणसाच्या अंतकरणातही आतमध्ये खरे मुलायम गर असतो, तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये बाह्य रंगाने दिसणारे क्रोधाचे वडिलांचे काटे पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा तृप्त झरा असतो, तो आम्हाला कधी दिसणारच नाही. आपुली कुरवंडी वाढवणी, आपुली कुरवंडी वाढवणी, कुरवंडे वाढवोनी हो, आपुले कुरवंडे वाढवोनी. बापकारी जोडी लेकराची ओढी, बापकारी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाढवणी, आपुली कुरवंडी वाढवणी. बापकरी जोडी लेकराचे होडी, बापकरी जोडी लेकराचे होडी, आपुली कुरवंडे वाढवोनी, आपुली कुरवंडे एकदा जोरदार कडावून टाळे आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत. कारण लक्षात घ्या महाराज, तो एक बाप असतो जो आयुष्य आपल्या लेकरांना प्रकाशमान करण्यासाठी जगत असतो. आयुष्याच्या शेवटी स्वतः मात्र कोळसा बनून जातो, पण कोळसा होण्या अगोदर मात्र तोच प्रकाश आपल्या लेकरांना देऊन जातो आणि लेकरांना प्रकाशमान करून जातो. कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. आता खऱ्या अर्थानं जर बाबा पाहायला गेलं तर मुली मिळत नाही, त्यामुळे वर्षभर लग्न सीजन चालू आहे. आता इथं जर कुणाच्या घरात यावर्षी मुलीचं लग्न झालं असेल ना, किंवा येणाऱ्या वर्षात इथं बसल्यापैकी कुणाच्या घरात जर मुलीचं लग्न असेल ना, तर लक्षात ठेवा, आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, संस्थेचं जामीनकी कर्ज किंवा बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही. ही आजची दुर्दैवी वास्तवता आहे. आता इथं सगळे शेतकरी आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जगासमोर पहाडासारखा दिसणारा आमचा हा शेतकरी बाप पडद्यामागं मात्र खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य आपल्या लेकरांना समर्पित करणारा हा बाप असतो. म्हणून तर खऱ्या अर्थानं परमात्मा सम या मूळ मृत्यूलोकातला दर्जा संत परंपरेनं सुद्धा त्या मायबापांना दिलेला आहे. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं माझ्या बहिणींना, आजही तुमचा भूतकाळ आठवून पहा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बापाची नजर तुमच्यावर गेली आणि त्या बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं आहे उंदा. पाहता पाहता 1.5 महिना निघून गेला. आमचा शेतकरी बाप शेतात राबत होता आणि त्याच वेळी त्या बापाच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं खिशातला फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा एक चांगला मुलगा आहे, चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा पाहुणे म्हणतात उद्याच पाहायला यायचं तुमच्या लेकीला. एवढे शब्द त्या बापानं ऐकले. हातातलं खऱ्या अर्थानं काम बाजूला टाकलं आणि धावत धावत तो तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी अगं तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना आजही भूतकाळ आठवून तुमचा साक्षीगंध झाला तो दिवस डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11:30ची वेळ होती. पाहुणे खुर्चीवर बसले होते आणि बाजूला खऱ्या अर्थानं खुर्चीवरती तुमचे वडील विराजमान होते.
आणि मुलगी आज चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून नकळत पहाडासारखे असणाऱ्या त्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. माझ्या बहिणींनो, आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीची अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू कब्बशीमध्ये कोसळला. पण त्याच वेळी त्या बापाच्या मनात विचार आला, अरे माझी लेक माझ्यापासून दूर होतीये, पण आता तर माझ्या लेकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होतीये म्हणून डोळ्याशी आलेली आसव सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदानं आपल्या लेकराकडे पाहू लागला. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. आमचा शेतकरी बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल, लग्न मात्र आपल्याला काढून द्यावं लागेल. एवढे शब्द या शेतकरी बापानं ऐकले आणि त्या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. अरे अजून तर कांदे गेले नाहीत, ऊसाचं बिल अजून आलं नाही, जवळ तर पैसे नाहीत. अरे माझ्या लेकीचं लग्न आहे, चांगला हॉल पाहायचं म्हटलं 1.5-2 लाख रुपये निघून जातील. माझ्या लेकराला संसार द्यायला 2-2.5 लाख रुपये पुरणार नाहीत. माझ्या लेकीला दागिने बनवावे लागतील. माझं लेकरू आहे, अरे खऱ्या अर्थानं मानपान चांगला झाला पाहिजे. 7-8 लाख रुपये खर्च आहे, पण जवळ तर पैसे नाही, करावं काय. माझ्या बहिणींनो, आजही भूतकाळ आठवून पहा. तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही तुमच्या घरात किती जरी चुका केल्या तरी प्रत्येक वेळे तुमच्या चुका माफ करून तुम्हाला प्रत्येक वेळे कुशीतच घेणारा, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून घरात एक जरी चूक झाली तरी घराच्या उंबऱ्यात त्याला धारेवर धरणारा, हाच आमचा शेतकरी बाप. पण आज पहिल्यांदा त्या तुमच्या शेतकरी बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, पप्या अरे तुझी ताई आहे, दुसरं काय मागणार आहे. अरे तुझी ताई जर सुखी झाली तर मी आता आनंदाने मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे. माझ्या बहिणींनो, एवढेच शब्द आणि आज तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसव पहिल्यांदा तुमच्या भावानं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणींनो, एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो, आजही आठवा तुमचा साक्षी गंध झालेला दिवस, ज्या दिवशी संबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या उद्याच्या नवीन संसाराच्या स्वप्नांमध्ये रम्मान होतात. पण या तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनात मात्र ती रात्र म्हणजे जणू काही काळरात्र होती. कारण संबंध रात्रभर हा बाप त्या उशीवर फक्त कूच बदलत राहिला. पैसे आणावेत कुठून, पैसे जमवेत कसे, या विवेचने त्याला रात्रभर झोप लागली नाही. अरे सकाळी दुधाची किटली घेऊन तो डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी तुमचा शेतकरी बाप त्या दिवशी घरी आलाच नाही. कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावत धावत तो पतसंस्थेत गेला, तिथून बँकेत गेला. अनेक मित्रांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या शेतकरी बापानं जमा केले. माझ्या बहिणीनं, आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. अरे कोपरगावच्या मार्केटमध्ये तुम्हाला 35,000 रुपयाचा शालू घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं कोपरगावच्या मार्केटमध्ये तुम्हाला 10,000चे लग्नासाठी सँडल घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा ऐनवेळी वात निघू नये म्हणून आदल्या दिवशी अंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चोका मारून आणणाराही हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागं जगणारा बाप कधी पडद्यासमोर हल्ली लेकरं समजून घेत नाही. म्हणून तर आजकालच्या लेकरांना बाप म्हणजे वास्तवातला पिता खऱ्या अर्थानं कळत नाही. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र त्यानं धूमधडाक्यात करून दिलं. 1.5 वर्ष गेला, त्यानंतर कोरोना आला. कोरोनाचंही 2 वर्ष निघून गेली आणि आत्ता मागचा गेलेला मार्चचा महिना असावा. अरे 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच तुमचा शेतकरी बाप गावातल्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता. पण त्याच वेळी दुरून सोसायटीच्या शिपाईनं आमच्या शेतकरी बापाकडे पाहिलं आणि शिपाई धावत धावत वडिलांच्या जवळ आला. हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं अर्धा चहाचा कप टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला.
पत्र सोसायटीचं होतं. पुढच्या 4 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे या बापाच्या पायाखालची वाळूच रकली. अजून तर कांदे गेले नाहीत, ऊसाचं बिल आलं नाही, जवळ सध्या पैसे नाहीत, करावं काय? माझ्या बहिणीनं त्याही दिवशी आठवून पहा, दुपारी 12ची वेळ झाली होती. या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, तरी तो बाप जेवायला घरी नाही आला. तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धावत 10च वाजता तो सोसायटीत गेला. त्यानं हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब, नव्याचं जुनं करून घ्या बरं. पैसे आले की लगेच सगळं भरून टाकील, पण आज मला समजून घ्या. एवढंच तो शेतकरी बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे हाच तुमचा शेतकरी बाप. सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणकू लागला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा, अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे या शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे, म्हणून धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. हा बाप गावातल्या चौकात आला आणि न राहून त्या बापाचा हात मात्र खऱ्या अर्थानं खिशावर गेला आणि उजवा पाय गाडीच्या ब्रेकवर गेला. तो बाप विचार करू लागला, अरे आता तर 4 मित्रांकडे उसलवारी केली, तेव्हा सोसायटीचा हप्ता भरला, अजून तर बँक बाकी आहे. खऱ्या अर्थानं माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला जवळ 5-10 हजार ऐन वेळे हवेत, पण माझ्या खिशात तर उगे 2,000 रुपये. त्याही दिवशी माझ्या बहिणीने तो बाप घरी नाही आला. तिथून धावत धावत तो सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला. तिथून खऱ्या अर्थानं तो गाळ्यावरती गेला. तिथून धावत तो खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल येणे का त्या बापानं पाहिलं. अरे ज्याला मी बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो ना, पण त्याच तुमच्या शेतकरी बापाला त्या दिवशी अवघे 7,000 जमा करायला सुद्धा दुपारचे 3 वाजले. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. धावत तो घरी आला. तुमच्या आईला सांगा, रुक्मिणे, अगं तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायच्यात. तुमच्या आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्या तुमच्या आई उतरल्या, अहो कुठं होतात? खऱ्या अर्थानं गॅसची टाकी संपली आहे, आज सोमवार आहे, गावात गॅसची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळी संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळी बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ. जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या बाळतपणाचे माहेरचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही तुमच्या बाळतपणासाठी माहेरी होतात ना. दुखलं खोपलं तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती. बाप मात्र शेतामध्ये राबत होता. दुपारी 12 वाजता घरी जेवायला आला की हात धुताना तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना? आणि पुन्हा जेवण करून आपल्या कामाकडे निघून जायचा. जगानं दुरून आई पाहिली, जगाला आई मायेचा सागर वाटली, ज्या जगाला हा बाप मात्र निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्याच तुमच्या बाळतपणाच्या 2 महिन्यांच्या काळात हाच तुमचा शेतकरी बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणालाच येऊ नये म्हणून अलगट डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन आतल्या आत हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला दिसलाच नाही, म्हणून तर आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला खऱ्या अर्थानं कळालाच नाही. वेळ अधिक झाला, शेवटच्या 3च मुद्द्यांवरती येतो. माझ्या बहिणींनो, आजही तुमची बाळपणाची रात्र आठवून पहा. अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. पाहायला गेलं तर बाळपणाची रात्र आठवून पहा. रात्री 10:30चा सुमार होता आणि तुमची आई मात्र बाहेरच्या दालनात धावत आली. ते नवऱ्याला हलवला, हो उठा, आतमध्ये पोरीचं पोट दुखतंय. तो बाप चढदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल, त्या बापानं घेतली आणि बाप मात्र गावाकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं गाव म्हणजे घरापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणारं. संध्याकाळी 11 नंतर स्मशान शांत होणारं. दवाखाना बंद होता. आमच्या शेतकरी बापानं दरवाजात थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा, उठा डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. 10 मिनिटांचा वेळ निघून गेला.
डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि आमच्या शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 2 मिनिटं, बाहेरून लेकीला घेऊन येतो, पोर दुखतंय लेकराचं. आणि पाहता पाहता बाप बाहेर आला. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि बाप दवाखान्याच्या आत आला. अरे ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं पाहिली आणि ऐकली आणि तिथंच आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडू लागले. पण या जगानं मात्र बाहेर उभा असणारा बाप पाहिला. जगाला हा बाप निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्यावेळेस तो बाप मात्र काळजातून रडत होता, म्हणून तर जगाला दिसत नव्हता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी रडताना पाहिलंय. पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या वडिलांना आजपर्यंत कधी हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, स्वतःची आई गेली, खांद्यावर तिरडी होती, तर या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतः जन्माता बाप गेला, हातात मडकं होतं, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली तरी या बापा रडायची परवानगी नाही का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. अरे एकुलतं एक पोरगं जरी खांद्यावर आलं तरी या मृत्यूलोकात त्या बापा रडायची परवानगी नाही का? कारण त्याला कुटुंब समृद्धतेने घडवायचं असतं. तो बाप समजला आम्हाला. आईला जसे डोळे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तसे आमच्या शेतकरी बापालाही परमात्म्याने डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. पण रडायची परवानगी जशी आईला डोळ्यातून दिली, तशी आमच्या शेतकरी बापाला परमात्म्याने डोळ्यातून रडायची परवानगी दिलीच नाही. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून तर जगाला दिसलाच नाही. म्हणून तर बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. माझ्या बहिणींना आजही तुमची बाळपणाची रात्र आठवून पहा. सकाळी 4:45चा सुमार होता, तुम्ही शुद्धीवर आलात. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. पाहता पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन हॉस्पिटलमध्ये आला होता. 11:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा शेतकरी बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी हॉस्पिटलच्या तुमच्या सिझरचे बिल 50,000 रुपये भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तर भर पावसामध्ये उन्हामध्ये हा बाप मात्र दिवसभर अनेकांचे उंबरटे झिजवत होता. अरे कुठून तरी पाया पडून त्या बापानं पैसे जमा केले, धावत दवाखान्यापर्यंत आला. आईला माहीत नव्हतं. आई उतरल्या, हो कुठं होतात? अहो सकाळी आम्हाला सोडून गेलात, ते आत्ता आलात, तुम्हाला कळालं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही, पण त्या दिवशी तो बाप मात्र पहिल्यांदा त्या हॉस्पिटलच्या पायरीवर बसून हमसून रडला. यासाठी नाही की 1-2 टक्क्यानं पैसे आणलेत, पुढच्या 2 महिन्यात द्यायचेत, म्हणून या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता हो. पण देवा, तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं, म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळत आनंद अश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते कधी पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला खऱ्या अर्थानं कळालाच नाही. माझ्या बहिणींना आजही तुमची लग्नाची आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं आणि मैत्रिणींच्या गराड्यामध्ये तुम्ही तुमच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रपंचाची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याच वेळी आत त्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली आणि एकाच वेळी हजारो विंचवानी डंख करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं. शेवटी न राहून ती माऊली तुमच्याजवळ धावत आली. तिनं तुमच्या मैत्रिणींचा गराडा बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून ती लहान लेकरासारखं रडू लागली. ती आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझं लेकरू कायमचं माझ्यासाठी दूर होईल बाळा. पण आता मात्र ती तुमच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडू लागली. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, तुमच्या जीवनात पहिल्यांदा त्या रात्री तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही. कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या रात्री तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. पण अर्धा तास निघून गेला आणि मुलीनंच विचारलं, आई अगं उद्या मी जाणार, पण बाबा तुझ्या डोळ्यातले आसवं थांबत नाहीत, आणि बाबा ते तर बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, रात्री 10:30ची वेळ होती. तुम्ही वडिलांच्या जवळ धावत गेलात, वडिलांचे खांदे घट्ट पकडल्याने विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणींना आजही भूतकाळ आठवून पहा. तर तुमच्या वडिलांनी शांतपणे फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा
जा लवकर आवरून झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचंय. संध्याकाळी वरात असेल. परवा कुलदेवी कुलदेवतेला जाणं होईल. 2-3 दिवस जागृत दगदग झाल्यामुळं आजारी पडशाल. बरं जा लवकर तुम्ही सगळे झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला. अंधारात निघून गेला. जगानं दुरून पाहिला. जगाला निष्ठूर वाटला. पण त्या रात्री माझ्या बहिणीनं तुम्ही सगळे झोपल्यानंतर घराच्या मागच्या भिंतीला टेकून माझं काळीज माझं लेकरू दूर होणार म्हणून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत गुडघ्यात डोकं घालून रडलेला बाप, हमसून रडलेला बाप मात्र आम्ही खऱ्या अर्थानं पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता वास्तवात आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तुमचं फक्त नाव वाचलं की तुमच्याशी एकही शब्द न बोलता तुमचे वडील फक्त हिरवं बटन दाबून फोन तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळेस फोन केल्यावर तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे तुमची आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती ना बाळा ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसंही गमाजं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो, तो पिता असतो. जोपर्यंत तो घरात असतो घरात वटवृक्षाची माया असते. ज्या दिवशी हा वटवृक्ष कोसळतो आयुष्याला विराणपण आल्याशिवाय राहत नाही. आणि या कुटुंबातून खऱ्या अर्थानं बाप नावाचा वटवृक्ष 1 वर्षापूर्वी कोसळल्यानं झालेलं दुःख हे शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. दयाघना परमेश्वराला मात्र एकच विनंती करूयात, हे दयाघना परमेश्वरा, वाटीभर दूध मागणाऱ्या भोमंडूला तू समुद्र भरून दूध दिलंस. वडिलांची मांडी मागण्या ध्रुवाला तू आढळस्थान दिलं. त्याप्रमाणे कर्मरेषेचा बाबांच्या जीवनाचा प्रवास हा यथार्थ पूर्ण झालेला आहे. बाबांना तुझ्या चरणावर अखंड जागा द्या. हीच परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करूयात. एकदा प्रेमानं भजन करूयात. विठोबा
वाजून 5 मिनिटांचा सुमार झालेला आहे आणि वारकरी दंडसंहिते आधारे वक्त्यानं दिलेली पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं नामसंकीर्तनाची वेळ पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि आजची नियोजित वेळ ही 10:15 ते 12:15 ही होती आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं शेवटचे एक 7-8 मिनटं आपल्याकडं आहेत आणि साक्षात गुरुजी आज या ठिकाणी आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं अवघ्या 2 मिनटामध्ये समारोप करून खऱ्या अर्थानं आज चाल व्हावी ही आमची अपेक्षा आहे. फक्त जाताना खऱ्या अर्थानं एक नम्रतेची विनंती या ठिकाणी करून जायची ती अशी, कारण आज पुण्यस्मरण विधीचा अनुषंग असताना खऱ्या अर्थानं चिंतन स्वरूप आपण त्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. पण जाताना मात्र एक वाक्य जाणीवपूर्वक यासाठी बोलायचं आहे, कारण या कुटुंबातून बाबांचं झालेलं जाणं, त्यांच्या धर्मपत्नी असतील, खऱ्या अर्थानं चुलती असतील, बंधू असतील, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांच्या सुनबाई असतील, त्याचप्रमाणे जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्यांची खऱ्या अर्थानं कन्या असतील आणि जावई असतील. या भरलेल्या परिवारामधून बाबांचं जाणं झाल्यानंतर झालेलं दुःख हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण त्या पुढं जाऊन एक वाक्य सांगेल की नातवंडांच्या जीवनामधूनही बाबांचं झालेलं जाणं हे मात्र शब्दांमध्ये कधी व्यक्त होणार नाही. कारण खऱ्या अर्थानं या कुटुंबातल्या नातवंडांचं आपल्या बाबांवरती असणारं प्रेम, आजींवरती असणारं प्रेम हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आणि माझ्या बहिणींनो, जाता जाता मात्र एक सायकोलॉजिस्ट म्हणून एक वाक्य शेवटी बोलून जातो, कारण सध्या आमच्याकडं 90% कन्सल्टची जी प्रकरणं येत आहेत यामध्ये प्रामुख्यानं गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये काही प्रकरणांची वेगानं वाढ होत चालली आहे. आणि त्यामध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये 10-20% नाही तर मी तर म्हणेन 70% कुटुंबात एक फार मोठी समस्या वेगानं आकार घेते आहे. आणि ती समस्या म्हणजे खऱ्या अर्थानं 7 वर्षाच्या आतील जी लेकरं आहे, चाइल्ड सायकोलॉजी असं सांगते, वयाच्या 7 वर्षाच्या पुढं खऱ्या अर्थानं मेंदूचा वास्तवातला विकास हा प्रामुख्यानं होत असतो. पण या 7 वर्षापर्यंतची जी लेकरं आहेत यांच्यामध्ये चिडचिडेपणा हा कुटुंबात वेगानं वाढत चालला आहे. मुलांचा हट्टीपणा, जिद्दीपणा वेगानं वाढत चालला आहे. शब्दांचे अर्थ कळत नाहीत, पण चुकीचे शब्द मुलांच्या तोंडावाटे येण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललं आहे. आणि मुलं ही वेगानं एकलकोंडी होत चाललीत. आणि हीच परिस्थिती राहिली तर येणारी पुढची पिढीला आम्ही नक्की कुठं नेऊन ठेवणार आहोत आणि काय देणार आहोत याचं वास्तवातलं भान आता येणं काळाची गरज आहे. आणि म्हणूनच हात जोडून माझ्या सगळ्या बहिणींनो, तुम्हाला जाताना भावाच्या नात्याने एक विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं अनेक मार्ग आम्ही सांगत असतो, पण त्यातला उत्तमातला उत्तम मार्ग जर कोणता असेल, जर तुम्हाला वाटत असेल येणाऱ्या काळात तुमची पुढची पिढी कधी बिघडू नये, तर हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करतो. कारण घरामध्ये माझ्या सगळ्या बहिणींनी तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे, तुमच्या सासूनांच्या भांडणांमध्ये कधीही नातवंडांना त्यांच्या आजी आजोबांपासून वेगळं करू नका. कारण एक वेळ आजी आजोबा अन्न नसेल तर आनंदानं जगू शकतील, पण जर नातवंडांपासून दूर झाले ते फार काळ जगू शकत नाहीत. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या मध्यभागी स्थान आहे, कितीही काळ बिघडू द्या, तुमची लेकरं कधी बिघडणार नाही. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या कोपऱ्यामध्ये स्थान आहे, कितीही प्रयत्न करा, खऱ्या अर्थानं चाइल्ड सायकोलॉजी सांगते तुमची लेकरं कधी घडणार नाहीत. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आता इथं बरीचशी वयस्कर पिढी आहे आणि बाबा जर आपण 50-55 वर्ष मागं गेलो तर 50-55 वर्षांचा काळ असा होता की खऱ्या अर्थानं दारासमोर चांबड्याची मोठ होती. चांबड्याची मोठ होती तोपर्यंत नाडा होता. नाडा होता तोपर्यंत सौंदड होती. सौंदड, चरहाट यानं खऱ्या अर्थानं आमच्या शेतातलं आणि घरातलं वातावरण सांगत होतं. पाहता पाहता चांबड्याची मोठ बाजूला पडली आणि पत्र्याची मोठ आली. पत्र्याचं खऱ्या अर्थानं मोठ आली, त्या मोठीला खाली घुंगरं लावलेली असायची. त्या घुंगरांचा आवाज आमच्या घरातल्या नात्यांचा आणि शेतीमधल्या मायत्वाचं, ममत्वाचं खऱ्या अर्थानं स्पर्श सांगून जायचं. काळ बदलत गेला आणि कालांतरानं बोरवेल नावाचा सशक्त पर्याय उभा ठाकला आणि चांबड्याची, पत्र्याची मोठ मात्र कायमची बाजूला पडली. जशी मोठ गेली, नाडा गेला, सौंदड गेली, चरहाट गेलं, पाट मात्र जिवंत राहिले. आणि नंतर फिनोलेक्सपासून पुढची क्रांती झाली आणि पाहता पाहता ते पाटही बाजूला पडले आणि त्या पाटात आलेल्या बांधावरून वाद सुद्धा सुरू झाले. खऱ्या अर्थानं 80च्या दशकापर्यंत जर आम्ही पाहिलं तर 80च्या दशकापर्यंत आमच्या घराच्या बाहेर एक तार लावलेली असायची. त्या आडव्या लावलेल्या तारेवरती
खाकी कपड्यातला पोस्टमन आमच्या घरापर्यंत सायकलवरती यायचा. सायकलची घंटी वाजवत आपल्या बॅगमधलं खऱ्या अर्थानं टपाल त्या तारेला अडकून निघून जायचा. आईला वाचता येत नव्हतं, वडिलांना भाषा कळत नव्हती, पण लेकराच्या अंतकरणातले विचार मात्र त्या टपालाद्वारे अंतकरणापर्यंत पोचत होते. सेलफोनची क्रांती झाली आणि पाहता पाहता टपाल, ती सायकल, तो घंटीचा आवाज आता कायमचा बाजूला पडला. माणसांची खऱ्या अर्थानं दूर असूनही मन टपालानं जोडली होती. सेलफोननं माणसं जवळ आली, पण नात्यांनी मात्र दूर जाऊ लागली. 85च्या दशकापर्यंत 90पर्यंत आम्ही पाहिलं तर घरामध्ये जातं होतं, जात्यावर ओवी होती. फक्त ती ओवीच नव्हती, तर 2 जावांच्या प्रेमाचं ते प्रतीक होतं. पण जातं गेलं, ओवी गेली आणि जावांमधलं प्रेमही मात्र आता आटून गेलं. खऱ्या अर्थानं 95पर्यंत जर आम्ही पाहिलं तर शेणामुतानं सारवलेली घरं होती. त्या घरात प्रवेश केला की देवतांचे फोटो होते. त्या फोटोंच्या बरोबर आमच्या वाडवडिलांचे फोटो होते, जे घरातल्या आमच्या कुळ परंपरेचं, आमच्या घरातल्या ममत्वाचं स्थान दर्शवत होते. पण 2000 सालापर्यंत ग्रामीण भागातही मार्बलची क्रांती झाली आणि मार्बलच्या जमान्यामध्ये मात्र शेणामुतानं सारवलेली, खऱ्या अर्थानं उसाच्या पाष्टानं शेकरलेली आता ती घडं मात्र बाजूला पडली. 2000 सालापर्यंत घरामध्ये स्टोव होता. घरात कितीही मोठ्यानं भांडणं झाली, स्टोवचा पिन घरातला ज्येष्ठ असा मारत होता की त्या आवाजामध्ये त्या भांडणांचा आवाज मात्र कधी उंबऱ्यांच्या बाहेर पडत नव्हता. पण आता मॅसेंजरवरती भांडणांचं युग आलं आणि पाहता पाहता गॅसच्या नादामध्ये त्या स्टोवपासून तर पुराच्या सगळ्याच गोष्टी आमच्या बाजूला पडल्या. खूप सारी लिस्ट करता येईल, पण वेळ कमी आहे. पण या सगळ्या गोष्टींना विचार करा, एक सशक्त पर्याय होता. कारण 90पर्यंत चामड्याच्या पिशवीत असणारा आमचा रेडिओ कालांतराने दूरचित्रवाणी आल्यानंतर आता मात्र कायमचा बाजूला पडला. पण या प्रत्येक गोष्टीला पर्याय होता म्हणून यांचं फारसं काही वाटलं नाही. पण गेल्या 7 ते 8 वर्षापासून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक गोष्ट वेगानं बदलतीये आणि त्याकडं मात्र आमचं लक्ष नाही. शोकांतिका आहे. आणि ती गोष्ट म्हणजे घरातल्या आजी आजोबांचं सन्मानाचं स्थान. मी पुन्हा ते वाक्य सांगून निरोप घेईल की ज्या घरात आजी आजोबांना सन्मानाचं स्थान आहे, ती घरं काळ कितीही बिघडला, ती मुलं कधीही बिघडणार नाही. पण घरात जर आजी आजोबांना सन्मानाचं स्थान नसेल, कितीही प्रयत्न करा, तुमची लेकरं बिघडल्याशिवाय राहणार नाही. कारण आजोबा या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा, जो म्हणजे जोपर्यंत या देहात प्राण आहे आपल्या कुटुंबांना एकसंध ठेवणारा, आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या पण आपल्या नातवाच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून मलम लावून का होईना पण घोडा बनून पुन्हा एकदा बालपण जगणारा. तर आजी या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला ममत्वानं बांधून ठेवणारी, आणि जी म्हणजे जिच्यामुळं घराच्या ममत्वाला कळस आहे ती म्हणजे आजी. कारण आजी आजोबांच्या जीवनामध्ये डोळे मिटण्यापूर्वीचा श्रीहरी विठ्ठल जर कोण असेल ती त्यांची नातवंड आहे. आणि नातवंड जन्माला आल्यानंतर त्यांच्या जीवनातला हक्काचा मित्र जर कोण असेल ते म्हणजे त्यांच्या आजी आजोबा आहेत. माझ्या बहिणींनो, जाताना एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या छोट्याशा लेकराला जर एखादी भाजी आवडली नाही, तुम्ही त्याला 2 फटके देऊन ती भाजी खायला लावता. पण त्या घरात जर आजी आजोबा असतील तर कधी आजोबा त्या लेकराला मांडीवर घेतील आणि खऱ्या अर्थानं एखादी गोष्ट आजी कधी सांगेल आणि ती ऐकता ऐकता तीच आजी चमच्यानं कधी ताटातलं सगळं संपून नातवाच्या पोटात घालेल कळून सुद्धा येणार नाही. कारण आजी आजोबांच्या जीवनातला सर्वार्थ भाव म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांची नातवंड आहे. पण काळ बदलला. गेल्या 5-10 वर्षामध्ये बाबा क्रांती एवढी वेगानं झाली. आमची ताई आता लाखापासून कोटीच्या पॅकेजपर्यंत पोचली. आणि पाहता पाहता आम्ही पहिल्यांदा एका गोंडस शब्दाला जन्म दिला, आणि तो शब्द म्हणजे प्रायव्हेसी. या प्रायव्हेसी नावाच्या गोंडस शब्दामध्ये आमची नाती मात्र कायमची दूर पडू लागली. आणि घराची खऱ्या अर्थानं अंतकरणातल्या भिंती आता वास्तवातल्या भिंतींनी खऱ्या अर्थानं घडू लागल्या. पण माझ्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या नातवंडांच्या जीवनात कितीही मोठं संकट आलं त्यांना आठवतात ते आईवडील नाही, आजी आजोबा असतात. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण सध्या घरातल्या आमच्या मॉडर्न मम्मीनं घरातल्या फक्त खोट्या अहंकारामुळं त्या आजी आजोबांपासून ती नातवंड दूर केलीत. म्हणून तर शनिवार रविवार आला की छोटी छोटी 6-6 वर्षाची लेकरंसुद्धा आपल्या मॉडर्न शिकलेल्या मम्मीचा हात हातात घेतात आणि काकुळतीला येऊन आपल्या मॉडर्न मम्मीला सांगतात, उद्या परवा सुट्टी आहे, अगं पटकन येऊ जाऊन. उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन.
त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ. अगं त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ. त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण शनिवार रविवार राहून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर. त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर. पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. काही तासांसाठी आपण पाखरं व्हायला जाऊ. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं पुन्हा एकदा ही आधीची आपली दिवाळी समज, आता जाणं आणि येणं. पुन्हा एकदा ही आपली आधीची दिवाळी समज, आता जाणं आणि येणं. कारण आता सिमेंटमध्ये रुतून बसलंय ग त्या गावचं बेनं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. हल्ली फोनवरती बाबांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. हल्ली आजी आजोबांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते. मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घराचे प्राण आहेत. ते जपा एवढी विनंती करतो. भगवान परमात्म्यानं या नातवंडांना ह्या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो ही परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थानं नियोजित वेळ झालेली आहे. चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. खऱ्या अर्थानं आम्ही कितीही वारी केली पण मायबापांना सुख देऊ शकलो नाही. तो जो मातापित्याची भक्ती पाहून आला तो ब्रह्मांडाचा धनी पंढरीचा परमात्मा आम्हाला आशीर्वाद देईल का एवढा प्रश्न अंतकरणात निर्माण करू शकलो तरी आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं प्रथम चरणाचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल तर मुलगा या नात्याने मला क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. तैसा होई सावधान हृदय धरी नारायण. तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. तू का म्हणे माय बापे. तू का म्हणे माय बापे. स्वरूपे अवघी देवा ची स्वरूपे पुंडलिके काय केले. पुंडलिके काय केले. अवघी देवा
तुम्हारा सुर की नदिया हर दिशा से सुर की नदिया हर दिशा से बह के सागर में मिले बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा हो मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा भजो मन राम चरण सुखदाई भजो मन राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई हो राम चरण सुखदाई भजो मन राम चरण सुखदाई भजो मन राम चरण सुखदाई घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण ठुमकत चालले डोल चालले डोल वाऱ्याचा तोलान गवळण वाऱ्याचा तोलान वाऱ्याचा तोलान घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण हसत खुद मोडी तो डोळे हसत खुद मोडी तो डोळे मनी आठवी कृष्णाचे चाळे लगबगीने प्रभात काळी आली नंद अंगणी घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण परब्रह्म उभे ठेले
तेरे ना जो भजे जो भजे भजे हरि को सदाय वही परम पद पावेगा वही परम पद पावेगा एका रुंदले गाजले त्यासी म्हणे तो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे दानावा ज्योत से ज्योत जगाते चलो ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहते चलो प्रेम की गंगा बहते चलो जो निर्मल है जो निर्धन है वो है प्रभु को प्यारा प्यार के मोती प्यार के मोती लुटाते चलो प्रेम की गंगा बहते चलो प्रेम की गंगा बहते चलो पर ब्रह्मा वो बैठले पर ब्रह्मा वो भेटे पर ब्रह्मा वो भेटे ने पर ब्रह्मा साधु संत को कोई न माने हिजड़ो को बहुमान पर ब्रह्मा आमच्या समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी त्याचप्रमाणे आदरणीय आमचे विनेकरी बाबा आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आदरणीय बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे अत्यंत गोड अशी आजांची सिस्टम आहे. आदरणीय दादांसाठीही एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. नियोजित वेळ झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता फक्त जाताना एकच वाक्य शेवटी बोलणार आहे. दिवसातले 2 तास आपले मोबाईलवर जातात, बरोबर. 2 तास जर मोबाईलवरती जात असतील तर महिन्यामध्ये साधारणपणे 60 तास आपले मोबाईलवरती जातात आणि तेच गणित जर वर्षाचं आपण काढलं तर 720 तास खऱ्या अर्थानं आपण फक्त मोबाईलवर
वाया घालवतो. मग 720 तास जर वर्षभरात आपले वाया जात असतील तर ज्यांच्यामुळं आपण इथपर्यंत आहोत किंवा ज्यांच्याबरोबर आपला स्नेह आहे त्यांच्यासाठी 20 मिनटं आपण अधिकचे देऊ शकत नाहीत का? म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या आहे त्या जागेवरून कुणीही उठू नये एवढी नम्रतेची या ठिकाणी विनंती करतो. कुटुंबातर्फे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये ही नम्रतेची विनंती करतो. आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं आहे या कुटुंबातर्फे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करत आदरणीय समस्त व्यासपीठाच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा नामूल्यक राहिला असेल त्यांच्या चरणावर यथार्थ साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.